हॅलो, नमस्कार. आपलीच माती आपलीच नाती चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, पुढे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट कधी न थांबणाऱ्या महानगरी मुंबईतून कोकणचा मिनी महाबळेश्वर म्हणजेच दापोली सिटीमध्ये शिफ्ट झाल्यानंतरचा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. फ्रेंड्स, आय लव्ह बीचेस. आय थिंक बहुतेक माणसांना बीच हे आवडतंच पिकनिकसाठी. सो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांच्या गावाला लागूनच असणाऱ्या आणि ब्युटिफुल आणि लश ग्रीनरीमध्ये वसलेल्या मुरुड बीचचे वाव असे दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. सो ते वाव असे दृश्य बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चालूच ठेवा. मंडळी, दापोली हे कोस्टल हिल स्टेशन आहे. इकडे मस्त गुलाबी थंडी असते, म्हणूनच दापोलीला मिनी महाबळेश्वरसुद्धा म्हणतात. आज आमची फॅमिली पिकनिक मुरुड बीचला जात आहे. फ्रेंड्स, मुरुड बीच हे दापोली शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर म्हणजेच अंदाजे 20-25 मिनिटं अंतरावर आहे. समाजसुधारक भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 1858मध्ये मुरुड या गावी झाला. मुरुड हे निसर्गरम्य किनारे, प्राचीन मंदिरे, मध्ययुगीन सागरी किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. येथील दुर्गादेवी मंदिर आणि मुरुड बीच जास्तच फेमस आहेत पिकनिकसाठी. मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे सर्व खांब एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. हा मंदिराच्या बाजूने जो रस्ता गेलाय तोच रस्ता बीचपर्यंत गेला आहे. या बीचवर आपण आपल्या प्रायव्हेट गाड्यासुद्धा नेऊ शकतो. मी माझ्या फॅमिली मेंबर्सपासून दूरवर शूटिंग करण्यात बिझी होतो. त्यामुळे माझ्याबद्दल बहुतेक यांच्या गप्पा रंगल्या आहेत. फायनली वी रीच ॲट मुरुड बीच. या मुरुड बीचचा क्राऊड पाहून मला तर मुंबईच्या अक्सा बीचची आठवण आली. सिरियसली खूपच क्राऊड असतो या मुरुड बीचवर. इथल्या पॅरासेलिंग, कॅमल राईड आणि हॉर्स राईड यावर मस्त मजा करू शकतो. इकडच्या नवनवीन वॉटर स्पोर्ट्सवर तर खूपच धमाल येते. तुम्हाला जर डॉल्फिनचं दर्शन घ्यायचं असेल तर डॉल्फिन पाहणाऱ्या बोट्स मॉर्निंगलाच टुरिस्टना डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रात घेऊन जातात. आता घोड्यावर स्वार होऊन एन्जॉय करण्याची वेळ झाली होती. खूप महिन्यानंतर घोडागाडीची सवारी मिळाली होती, त्यामुळे आम्ही सर्वांनीच घोडागाडीची खूपच मजा लुटली. मुरुड बीच हा अतिशय मऊ वाळूने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा बीच नेहमी खूपच क्लीन असतो. म्हणूनच दापोली सिटीमधील हा सर्वात फेमस बीच आहे. इकडे आमच्या अद्वैने समुद्रातील शंख शिंपले खूप मेहनतीने जमा केले आहेत, त्यामुळे तो इकडे खूपच खुश दिसत आहे. दाखव. इथे बीचला लागूनच अनेक प्रायव्हेट रिसॉर्ट तसेच MTDC रिसॉर्ट अवेलेबल आहेत. होमस्टेची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. आता हे जे इग्लूचे होम्स दिसत आहेत
हे होम्स बीचला अगदी लागूनच आहेत, त्यामुळे अशी जर राहण्यासाठी फॅसिलिटी मिळाली तर आनंद अधिकच द्विगुणित होतो. असे अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट बीचला लागूनच आहेत. या बीचवर एक डॉग कपलसुद्धा आले होते. त्यांनी मला बघता क्षणीच ते खूप लाजले आणि दुसरीकडे लगेच निघून गेले. शिंगटी मच्छी आहे ही. तुम्ही घेऊन जाते बाबा श्रीवर्धनला? हो, त्यांनी बोलले असते किती देत आहे घेऊन जात आहे. ही वाळूवर दिसणारी सुंदर डिझाईन खेकड्यांनी किंवा एखाद्या फिशने काढली असावी. या पाणीपुरी गाडीचे ओनर प्रेमिलाताई आणि सचिन भाऊजी खूप वर्षानंतर आम्हाला या बीचवर दिसले, त्यामुळे त्यांनी खूप टेस्टी पाणीपुरी बनवून आम्हाला खायला दिली. ज्या सनसेटची आम्ही इगरली वेटिंग करतो त्या ब्युटिफुल सनसेटची आता वेळ झालेली आहे. अट्रॅक्टिव्ह असा सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांची इथे खूप क्राऊड जमा होते. सो फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.